काल काही कारणास्तव तांत्रिक याच्यामुळे काल आपण तो पूर्ण व्हिडिओ बघू शकलो नाही. नंतर तो कट झाला आणि त्यामुळे आता पुढचा आपण पार्ट घेऊ, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली करू की सिमेंट प्लस सँड प्लस ॲग्रिगेट हे टोटल व्हॉल्यूम जे आहे, तिघांचं व्हॉल्यूम जर प्लस केलं तर ते 15.20 क्युबिक मीटर येतं. 15.20 क्युबिक मीटर आल्यानंतर ते आपण 10 क्युबिक मीटर कसं होतं जेव्हा आपण कास्टिंग करतो त्यावेळेस एकत्र केल्यानंतर, तर याचं डिटेलमध्ये काल अपूर्ण होतं, तर ते आपण आज पूर्ण करूया. तर यामध्ये काय आहे की अशा प्रकारे मी परत नवीन हे केलं आहे. सिमेंट सँड अँड ॲग्रिगेट हे 15.20 क्युबिक मीटर आपण घेतलं. आता हे आपल्याला तिघी काय करायचे, सेपरेट आहे, हे तिघं आपल्याला एकत्र करायचे आहे. मग याचं व्हॉल्यूम किती येईल, स्वतंत्र याचं व्हॉल्यूम प्लस याचं व्हॉल्यूम प्लस याचं व्हॉल्यूम असं केलं तर 15.20 क्युबिक मीटर येतं. आता आपल्याला तिघं मिक्स करून किती येतं ते बघायचं आहे. तर यामध्ये आपण तिघंही मिक्स करायचं आपल्याला एका याच्यामध्ये कंटेनरमध्ये. फर्स्टली आपण या ठिकाणी ॲग्रिगेट टाकलं आहे. ॲग्रिगेट फिलअप केलं. हे जे कंटेनर आहे याचा 10 क्युबिक मीटर व्हॉल्यूम आहे. याचं व्हॉल्यूम किती आहे, 10 क्युबिक मीटर. या कंटेनरमध्ये आता ते प्रोपोर्शनली नाही आहे, परंतु आपण गृहीत धरू याच्यामधलं जे ॲग्रिगेट आहे ते ॲग्रिगेट या कंटेनरमध्ये टाकलं. या कंटेनरमध्ये टाकल्यानंतर की या 10 क्युबिक मीटर आपल्याला आलं पाहिजे. या कंटेनरचं व्हॉल्यूम किती आहे, 10 क्युबिक मीटर. आता आपल्याला ॲग्रिगेट जे घेतलं आपण ते ॲग्रिगेट या ठिकाणी टाकलं. ॲग्रिगेट ज्यावेळेस आपण टाकतो यामध्ये काय असतं, व्हाईट्स असतात. तुम्ही बघितलं असेल ॲग्रिगेटमध्ये काय असतात, व्हाईट्स, पोकळी असते, त्यामुळे याच्यात थोडं गॅप असू शकतो. त्याच्यानंतर आपण काय केलं, सँड याच्यात मिक्स केले. पहिल्यांदा आपण ॲग्रिगेट या ठिकाणी टाकलं, त्यानंतर सँड टाकतो आपण. सँड टाकल्यानंतर काय होईल, ते ॲग्रिगेटच्या ज्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये जाईल आणि काही भाग याप्रमाणे थोडंसं व्हॉल्यूम वाढेल. काही पर्सेंट ते काय होईल, या ज्या व्हाईट्स आहे ॲग्रिगेटच्या ज्या व्हाईट्स आहे या व्हाईट्समध्ये जाऊन बसेल. आपण सर्व काय करतो, मिक्स करतो, नुसतं होतच नाही, फक्त याच्यावर टाकत नाही वरती. आपण काय करतो, मिक्स करतो, ड्राय मिक्स म्हणतात त्याला, ड्राय मिक्सिंग करतो आपण. सँड याच्यात टाकल्यानंतर पण ड्राय मिक्सिंग केलं. याच्यामुळे काय झालं की सँड जी होती ती याचा पोकळी व्हाईट्समध्ये जाऊन गेलेली आहे आणि या पद्धतीने त्याचं व्हॉल्यूम थोडं वाढलं आहे. नंतर लास्टली वरून सिमेंट टाकलं आपण. सिमेंट टाकल्यानंतर परत आपण काय केलं, त्यांना सिमेंट टाकल्यानंतर परत काय केलं, याला परत मिक्स केलं, पूर्ण मिक्स केलं, ड्राय मिक्स म्हणता याला. केव्हाही कॉन्क्रीट करताना अगोदर हे जे मटेरियल असतं हे मटेरियल काय करावं लागतं, ड्राय मिक्स करावं लागतं. होमोजिनियसली ड्राय मिक्स करावं लागतं. होमोजिनियसली ड्राय मिक्स झाल्यानंतर मग त्याला आपण वॉटर ॲड करतो आणि मग कॉन्क्रिटिंगचं मटेरियल तयार करतो. तर या पद्धतीने आपण ॲग्रिगेट टाकलं, ॲग्रिगेट नंतर सँड टाकले, सँड नंतर सिमेंट टाकलं, हे मिक्स केलं. तर याचं टोटल व्हॉल्यूम जे 15 होतं ते काय झालं, 10 ते 10.5 10.15 क्युबिक मीटर. तर 10 पेक्षा थोडं जास्त येणार, कारण काय थोडं जास्त येईल. आपण 10 क्युबिक मीटर धरू. तर या 10 क्युबिक मीटर आहे आपण जे कॉन्क्रीट जे ड्राय मटेरियल आहे हे ड्राय मटेरियल 10 क्युबिक मीटरच्या आसपास तयार होतं. म्हणजे बघा, आता जेव्हा सेपरेट असताना त्यांचं 15.20 क्युबिक मीटर आहे आणि मिक्स केल्यानंतर म्हणजे ड्राय मिक्सिंग आहे, अजून आपण त्यात पाणी टाकलं नाही, वॉटर ॲड केलं नाही. तर या पद्धतीने काय होतं की याचं टोटली व्हॉल्यूम कमी का झालं, कारण काय आहे, ही सँड आहे ॲग्रिगेटच्या व्हाईट्समध्ये गेले, सिमेंट काय आहे सँड आणि ॲग्रिगेटचे जे व्हाईट्स आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर म्हणजे काय असतं की ते व्हॉल्यूम कमी होतं. आपण जेव्हा ॲक्च्युली व्हॉल्यूम तुम्हाला मी दाखवेल की याचं व्हॉल्यूम किती आहे, याचं व्हॉल्यूम किती आहे, याचं व्हॉल्यूम किती आहे, मग ते मिक्स होतं या पद्धतीने. तर या पद्धतीने आपण 52% ॲड केल्यानंतर सुद्धा आपलं जे ॲक्च्युली रेडी साठी जे मटेरियल तयार होतं रेडी कॉन्क्रीटसाठी, त्यावेळेस त्या रेडी कॉन्क्रीटचं साधारणतः 10 क्युबिक मीटर कॉन्क्रीट तयार होतं. याच्यामध्ये काही 1% वेस्टेज जाऊ शकतं अशा पद्धतीने. तर हे सर्व ॲनालिसिस आणि कॅल्क्युलेट करून लॅबमध्ये हे या पद्धतीने तयार केलेलं आहे की 10 क्युबिक मीटर कॉन्क्रीटसाठी तुम्हाला 52% मटेरियल जास्त घ्यायचं आणि या पद्धतीने कॉन्क्रीटचं आपल्याला मटेरियल कॅल्क्युलेट करता येतं. आता आपण याच्यानंतर बघूया की कॉन्क्रीटचं कसं करतात. आता आपल्याला माहिती आहे ड्राय व्हॉल्यूम किती आहे, 15.20 क्युबिक मीटर. आता आपण पुढचा भाग बघू. या पद्धतीने
काय सिमेंट कॉन्क्रीट, बरोबर आहे. पीसीसी, पीसीसी म्हणजे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, त्यात दुसरं कुठलंही मटेरियल ॲड करेन. एक पीसीसी असतं आणि एक आरसीसी असतं. पीसीसी म्हणजे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, त्याच्यात दुसरं कुठलंही मटेरियल ॲड केलेलं नाही. आरसीसी म्हणजे काय, रिअरफोर्समेंट सिमेंट कॉन्क्रीट. आरसीसी मध्ये काय असतं, आपलं जे स्टील असतात त्या आरसीसी मध्ये काय स्टील असतं मटेरियल, त्यामुळे ते काही व्हॉल्यूम कव्हर करतं. स्लॅब असतं, स्लॅबमध्ये काय असतं, आपल्या स्टील असतं, लोखंड, सळ्या म्हणतो आपण त्या, बरोबर आहे. कॉलम असतो, बीम असतो, बरोबर आहे. कॉलममध्ये सुद्धा आरसीसी सळ्या ते असतं आणि त्यामध्ये आपल्याला ते स्टील असतं. आणि प्लेन सिमेंट कॉन्क्रीटमध्ये फक्त कॉन्क्रीट असतं, दुसरं कुठलंही त्यात इतर मटेरियल ॲड केलेलं नसतं. तर याच्यामध्ये काय आपण नंतर बघू डिटेलमध्ये. आता याच्यामध्ये ड्राय व्हॉल्यूम, सेकंड लाईन जी आहे ड्राय व्हॉल्यूम. आता फर्स्ट काय, फॉर कॉन्क्रीट मटेरियल कुठलं असतं, सिमेंट, सँड अँड ॲग्रिगेट. त्याच्यानंतर काय, ड्राय व्हॉल्यूम. ड्राय व्हॉल्यूममध्ये काय किती आपल्याला 50% to 52% मोर दॅन वेट, बरोबर आहे. वेट व्हॉल्यूमच्या 52% आपल्याला ॲड करायचं असतं. आता फॉर 1 क्यूबिक मीटर कॉन्क्रीट करायचं असेल तर 1.52 क्यूबिक मीटर ड्राय कॉन्क्रीट मटेरियल रिक्वायर्ड लागेल. आणि जर आपण काय करतो 10 क्यूबिक मीटरच्या याच्याने काढतो आपण, तर 10 क्यूबिक मीटर कॉन्क्रीटसाठी 15.20 क्यूबिक मीटर ड्राय कॉन्क्रीट मटेरियल रिक्वायर्ड, बरोबर आहे. आता आपण कॅल्क्युलेट करू. पीसीसी 1 to 4 जर आपण म्हटलं, पीसीसी प्लेन सिमेंट कॉन्क्रीट 1 to 4, कालच आपण बघितलं की प्रोपोर्शन कशा पद्धतीने असतं. 1 to 4 हे जे प्रोपोर्शन आहे याच्यामध्ये काय, 1 पार्ट ऑफ सिमेंट, 2 पार्ट ऑफ सँड अँड 4 पार्ट ऑफ कोर्स ॲग्रिगेट. आता याचं आपण कॅल्क्युलेशन करूया. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे आपण कशा करता करणार आहोत, 10 क्यूबिक मीटर कॉन्क्रीटसाठी 1 to 4. आता सेम सिमेंट काढायचं आपल्याला. सिमेंट कसं काढणार की टोटली ड्राय व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट मटेरियलचं, बरोबर आहे. टोटल ड्राय व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट ड्राय मटेरियलचं डिवायडेड बाय प्रोपोर्शन ऑफ मिक्स. ड्राय व्हॉल्यूम किती घेतला आपण, 15.20 ड्राय व्हॉल्यूम डिवायडेड बाय प्रोपोर्शन 1 to 4, बरोबर आहे. प्रोपोर्शन कुठलं घेतो आपण कॉन्क्रीटचं, 1 to 4. 1 to 4 प्रोपोर्शन घेतल्यानंतर 1 + 2 + 4 टोटल किती झालं 7. याचं डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला तर 2.70 क्यूबिक मीटर. 2.70 क्यूबिक मीटर आल्यानंतर सिमेंट जे आहे हे क्यूबिक मीटरमध्ये आलं 2.17 क्यूबिक मीटर. आता 1 क्यूबिक मीटर सिमेंट आपल्याला मागेच आपण बघितलं 1 क्यूबिक मीटर सिमेंट जे असतं ते 30 बॅग येतं. म्हणून सिमेंट इक्वल टू 2.17 into 30 बॅग्स. टोटल किती आलं बॅग, 65.10 बॅग, बरोबर आहे. आपण 65.10 बॅगला काय करतो, 66 बॅग कन्सिडर करायचं, 66 बॅग कन्सिडर करायचं, बरोबर आहे. तर याच्यानंतर पुढचं आपण हे जे काढलं आपण सिमेंट काढलं. आता आपल्याला काढायचं आहे सँड अँड ॲग्रिगेट. सँड किती आपण प्रोपोर्शन बघितलं मित्रांनो 1 to 4. आता म्हणजे 1 पार्ट सिमेंट, 2 पार्ट सँड. 2 पार्ट सँड म्हणजे काय, 2 पार्ट इक्वल म्हणजे किती, सँड इक्वल टू 2 into व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. सिमेंटचं डबल आहे 2 पार्ट, म्हणून इक्वल टू 2 into व्हॉल्यूम ऑफ सिमेंट 2.17 आपण वरती काढलेलं आहे. तर सँडचं किती येतं हे त्याच्यामध्ये 4.34 कॉन्ट्रीब्युशन येतं, बरोबर आहे. सँडचं कॉन्ट्रीब्युशन किती आलं 4.34 क्यूबिक मीटर. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्वांटिटी काढायची आपल्याला कोर्स ॲग्रिगेटची, बरोबर. खडीची ॲग्रिगेट काढायची. कोर्स ॲग्रिगेट आपण किती घेतोय 4, कारण आपलं प्रोपोर्शन कुठलं घेतलं आहे 1 to 4. 4 जे आहे हे कोर्स ॲग्रिगेट आहे. म्हणून कोर्स ॲग्रिगेट इक्वल टू 4 into व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. म्हणून 4 into व्हॉल्यूम ऑफ सिमेंट 2.70, टोटल आलं 8.08. म्हणून कोर्स ॲग्रिगेट किती लागेल 8.68. तर या पद्धतीने 1 to 4 कॉन्क्रीटसाठी 10 क्यूबिक मीटर कॉन्क्रीटसाठी 66 बॅग्स, 4.34 क्यूबिक मीटर सँड अँड कोर्स ॲग्रिगेट 8.68 क्यूबिक मीटर. या पद्धतीने आपण ते मटेरियल्स काढलेलं आहे कॉन्क्रीटसाठी, बरोबर आहे. हे काय सर्व ड्राय, हे काय ड्राय. हे मिक्स केल्यानंतर तुमचं कमी म्हणजे ॲक्च्युली कॉन्क्रीट तयार होताना 10 क्यूबिक मीटर कॉन्क्रीट तयार होईल. आता हे जर बघितलं आपण या पद्धतीने आपल्याला इतर कॉन्क्रीटचं सुद्धा आपल्याला सॉल्व करता येईल. आता दुसरे जे आहेत आपण प्रोपोर्शन बघूया या पद्धतीने, बरोबर. आता या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रेडचे कॉन्क्रीट घेतलेले आपण प्रोपोर्शनचे कॉन्क्रीट घेतलं आहे. 1:2, 1.5:3 प्रोपोर्शन आहे, बरोबर आहे. तर त्याला हे आपल्या काय प्रॅक्टिससाठी तुम्ही जर या पद्धतीने करू शकता, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. एखादं कुठलंही सोडू शकता. 1.36, 1.48 असे 3 कॉन्क्रीट घेतले. तर याला रिक्वायरमेंट्स आपण ह्या ठिकाणी बॅग काढलेला आहे. याच्यानंतर या ठिकाणी आपण सँड्स काढलेली आहे. फाईन ॲग्रिगेट म्हणतात, सँडला काय म्हणतात फाईन ॲग्रिगेट. आणि कोर्स ॲग्रिगेट या ठिकाणी काढलं आहे 1 to 4, बरोबर आहे. आता 1 to 4 हे 1 पार्ट आहे, याच्या डबल हे येतं आणि याच्या डबल हे येतं. 1 to 4 असं पहिल्यांदा आलं आहे. आता इथं प्रोपोर्शन काय वेगळं आहे,
वर याचं प्रपोर्शन काय वेगळं आहे. 1.5 आणि 3 म्हणजे हे जे 1 पार्ट असेल त्याचा 1.5 पट हा आहे आणि हा त्याचा 3 पट आहे. आता 136 हे 1 पार्ट असेल तर याचा 3 टाइम्स हे आहे सिमेंटचा आणि सिमेंटचा 6 टाइम्स हे आहे. आता इथं पार्ट किती 148 प्रपोर्शन आहे. 1 पार्ट सिमेंट निघाला हा सिमेंटच्या 4 टाइम्स फाईन ॲग्रिगेट आहे इथं बघा आणि सिमेंटचा 8 टाइम्स कोर्स ॲग्रिगेट आहे प्रोपोर्शननुसार. ते या पद्धतीने आपल्याला हे कुठे वापरावं लागतं ज्यावेळेस आपण सिमेंट काढतो. सिमेंट काढताना आपल्याला हे यूज होतं बरोबर आहे. टोटल ड्राय व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट डिवायडेड बाय प्रोपोर्शन हे प्रोपोर्शनचं याचं ॲडिंग करायचे. प्रोपोर्शनची जी ॲडिंग करायची आपण कुठल्या किती प्रोपोर्शन घेतलं तर या पद्धतीने कॉन्क्रीटचं आपण या पद्धतीने काढतो. आता हे कसं आहे 10 क्युबिकमीटरसाठी काढलं तुम्हाला एका वेळेस काय करतात पेपरमध्ये तुम्हाला स्लॅबचं कॉन्क्रीट काढावं लागतं. स्लॅबचं डायमेन्शन दिलेलं असतं किंवा रोडचं डायमेन्शन दिलेलं असतं त्याचं व्हॉल्यूम काढायचं. आता मग त्यानंतर मग आपण काय करतो आपण हे जे 10 क्युबिकमीटरसाठी एवढं तर तो जे आपलं व्हॉल्यूम येत असेल दुसरं आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस करू पेपरचे प्रॉब्लेम. परंतु बेसिक हे एवढं झाल्यानंतर आता पुढचा पार्ट बघणार आहोत आपण प्लास्टर. पहिला ब्रिकवर्क झाला सेकंड कॉन्क्रीट झाला. आता प्लास्टर बरोबर आहे. वॉल प्लास्टर इंटरनल प्लास्टर आउटर प्लास्टर असं या पद्धतीने येतात. तर आता या ठिकाणी काय आहे की प्लास्टर जे असतं की प्लास्टर हे 2 प्रकारे साधारणतः असतं सिंगल कोट आणि डबल कोट. सिंगल कोट हे प्लास्टर जे असतं सिंगल कोट म्हणजे एका वेळेस डबल कोट म्हणजे 2 वेळा करणे. सिंगल कोट जे असतं ते 12 mm प्लास्टर असतं आणि डबल कोट हे 20 mm प्लास्टर असतं. सिंगल कोट हे 12 mm थिक प्लास्टर असतं 12 mm आणि डबल कोट जे असतं 20 mm. आता 20 mm जे डबल कोट असतं ते किंवा नुसतं 20 mm सुद्धा प्लास्टर असू शकतं. तर 12 mm प्लास्टर हे एकच दाखवलेलं असतं आणि 20 mm प्लास्टरला काही वेळेला 2 वेळा करावं लागतं. पहिल्यांदा तुमचा पहिला लेअर असतो 12 mm लेअर करावा लागतो प्लास्टरचा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा ते ड्राय झाल्यानंतर सेट झाल्यानंतर त्याला 8 mm सेकंड कोट दिला जातो. असं टोटल मिळून 2 वेळा प्लास्टर केल्यानंतर 20 mm होतं. काही वेळेला डायरेक्ट 20 mm सुद्धा प्लास्टर करतात. त्याबद्दल काय प्रॅक्टिकली करता येतं. आता आपल्याला याच्यामध्ये प्लास्टरमध्ये आता आपल्याला ड्राय मॉर्टर किती लागतं हे आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये कसं असतं की आपण आता जे काढणार आहोत प्लास्टर 1 स्क्वेअर मीटरला फार फिगर्स कंजेस्टेड येतात. स्मॉल स्पीकर येतात कॅल्क्युलेटला प्रॉब्लेम होतो म्हणून आपण 100 स्क्वेअर मीटर प्लास्टरसाठी आता काढूया. 100 स्क्वेअर मीटर आपल्याला 12 mm थिकचं जर सिमेंट प्लास्टर करायचं असेल तर आपल्याला ड्राय मॉर्टर लागतं 2 क्युबिक मीटर. ड्राय मॉर्टर लागतं 2 क्युबिक मीटर. 100 स्क्वेअर मीटरला 12 mm थिक प्लास्टरसाठी 2 क्युबिक मीटर लागतं. आणि 100 स्क्वेअर मीटर जर 20 mm प्लास्टर करायचं असेल तर आपल्याला ड्राय मॉर्टर किती लागतं 3 क्युबिक मीटर बरोबर या पद्धतीने. आता कसं आहे की 100 स्क्वेअर मीटर आणि 12 mmचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं त्याचं व्हॉल्यूम येते ॲक्च्युली जेव्हा तुम्ही प्लास्टर करणार 100 स्क्वेअर मीटरला 12 mmचं जर प्लास्टर करायचं तर 1.2 क्युबिक मीटर येतं. ते किती येतं 1.2 क्युबिक मीटर. तर मग 1.2 क्युबिक मीटर ॲक्च्युअली व्हॉल्यूम येतं आफ्टर कास्टिंग आफ्टर अप्लाइंग म्हणजे भिंतीवर प्लास्टर केल्यानंतरचं त्याचं व्हॉल्यूम जे येतं ॲक्च्युअली 1.2 क्युबिक मीटर येतं याच्या हिशोबाने. आणि याचं किती येतील 100 into 0.02 याचं येतं 2 क्युबिक मीटर येतं. मग हे 2 क्युबिक मीटरचं जर ॲक्च्युअली रेडी आहे तर आपण याला 3 क्युबिक मीटर का घेतलं. याचे 1.2 येतं याला 2 क्युबिक मीटर का घेतलं तर याच्यामध्ये काय असतं काही वेस्टेज ॲड केलेलं असतं काही इतर क्वांटिटी ॲड केलेली असते. ते कसं असतं की प्लास्टर करताना ज्यावेळेस सरफेसला प्लास्टर करतात तर एकदम परफेक्टली काचेसारखं एकदम प्लेन नसतं ते एकदम बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय असतं अनइवन सरफेस असतो तो कुठे डीप असतो कुठे फुगलेलं असतं बरोबर आहे. वॉल जी असते आपली ब्रिक वॉल आणि ब्रिक वॉलला परत काय असतं रॅकिंग केलेली असते. रॅकिंग म्हणजे काय त्याला खाच केलेले असतात. विटांचे जॉईंट असतात त्या ठिकाणी खाचा केलेल्या असतात. म्हणजे काही ठिकाणी काय म्हणजे काय तो जो सरफेस असतो एकदम परफेक्टली काचेसारखा प्लेन नसतो म्हणून तो काय अनइवन सरफेस असतो. आणि अनइवन सरफेसमुळे काय असतं की आपण जरी 12 mm प्लास्टर जरी म्हटलं तर ते 12 mm प्लास्टर होणार नाही. ते काही वेळेला 15 mm होतं 18 mm होतं 12 mm होतं बरोबर आहे. असं अनइवन आणि त्यानंतर प्लास्टर केल्यानंतर खाली म्हणजे काही वेस्टेज जातं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मिक्सिंग करतात मिक्सिंगच्या ठिकाणी काही वेस्टेज जातं. असं सर्व वेस्टेज काही धरून याचं कॅल्क्युलेट केलेलं आहे 2 क्युबिक मीटर. तसं या पद्धतीने
वेस्टेज अँड जे काही एक्स्ट्रा मटेरियल लागतं अनइवन सरफेसमुळे याच्यामुळे त्याचं ते एक्स्ट्रा मटेरियल धरलेलं आहे. आणि व्हाईट्स असतात, जसं सिमेंट आणि सँड वेगवेगळे घेतो आपण, तेव्हा ते 2 क्युबिक येईल. एकत्र केल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम ॲक्च्युअली कमी होईल, असं या पद्धतीने. म्हणून 100 स्क्वेअर मीटर जर प्लास्टर तुम्हाला 12 mm थिकचं करायचं असेल तर 2 क्युबिक मीटर तुम्हाला ड्राय मटेरियलचं लागेल. आणि 100 स्क्वेअर मीटर 20 mm थिक जर सिमेंट प्लास्टर करायचं असेल तर तुम्हाला ड्राय मटेरियल लागेल 3 क्युबिक मीटर. ह्या 2 पॉईंट फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे 12 mm थिकला 2 क्युबिक मीटर आणि 20 mm थिकला 3 क्युबिक मीटर हे एवढं मटेरियल लागतं. पण कितीसाठी? 100 स्क्वेअर मीटर. आता आपण काढूया मटेरियल काढणं. आता तुम्हाला पहिले तुम्ही ब्रिक वर्क आणि कॉन्क्रीटचं जर तुमचं समजलं तुम्हाला परफेक्टली तर तुम्हाला फार सोपं पुढे जातं. आता आपण तेच काढू. पहिलं काढू आपण 12 mm थिक प्लास्टर 100 स्क्वेअर मीटरला. प्रोपोर्शन घेतो किती? 1:3. किती घेतोय आपण? 1:3. जे प्लास्टरला मॉर्टर तयार करणार आहोत आपण त्याचं प्रोपोर्शन राहील 1:3 cm मॉर्टर, 1 पार्ट सिमेंट अँड 3 पार्ट सँड. आता याच्यामध्ये फॉर 100 स्क्वेअर मीटरला 12 mm थिक सिमेंट प्लास्टरला ड्राय मॉर्टर किती लागतं? 2 क्युबिक मीटर. म्हणून सिमेंट व्हॉल्यूम इक्वल टू ड्राय व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर डिवायडेड बाय प्रोपोर्शन ऑफ मिक्स. आता ड्राय व्हॉल्यूम किती आहे? 2 क्युबिक मीटर. 2 क्युबिक मीटर डिवायडेड बाय प्रोपोर्शन ऑफ मिक्स किती येतं? दोघांची ॲडिंग केली तर 1:3 म्हणजे 1+3 म्हणजे 2 डिवायडेड बाय 4. 2 डिवायडेड बाय 4 केल्यानंतर किती येतं? 0.5 क्युबिक मीटर आपल्याला या ठिकाणी सिमेंट लागेल. किती लागेल? सिमेंट काढतो मग 0.5 क्युबिक मीटर आलं, बरोबर सिमेंट. आता याला आपण काय करणार आहे? बॅगमध्ये कन्वर्ट करणार आहे. बॅगचं तुम्हाला नेहमीचं फॉर्म्युला माहिती आहे की किती? 30 बॅगने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. 1 क्युबिक सिमेंट इक्वल टू 30 बॅग. देअरफॉर सिमेंट 0.5 क्युबिक इंटू 30 किती लागतं? 15 बॅग. म्हणजे 100 स्क्वेअर मीटर प्लास्टर करायचं असेल आपल्याला आणि त्याची थिकनेस जर 12 mm असेल तर आपल्याला बॅग किती लागतात? 15 बॅग. किती लागतात? 15 बॅग. आलं. आता याच्यानंतर प्रोपोर्शन किती येतो? 1:3. प्रोपोर्शन किती आहे? 1:3. 1:3 प्रोपोर्शन झाल्यानंतर आता 3 पार्ट काय आहे? सँड. म्हणून नाव क्वांटिटी फॉर सँड इक्वल टू 3 टाइम्स इंटू व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. 3 इंटू 0.05 इक्वल टू 1.5 क्युबिक मीटर. सँड किती लागते? 1.5 क्युबिक मीटर. झालं.